महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. आज आहे महाराष्ट्र दिन आणि आज महाराष्ट्र दिनाची सुरुवात आज मला काहीतरी वेगळी करायची आहे. पण मग दररोजचे नेहमीचे कामं मम्मीला सकाळ सकाळी ऑफिसला सोडून मला रस्त्यात दिसलेल्या त्या मुलांकडे बघून की आज 1 मे म्हणजे रिझल्ट घ्यायचा दिवस असतो, तर त्यानिमित्ताने मी माझ्या शाळेकडे फेरफटका मारले आणि विद्यार्थी जात असतील पण मी शाळेत नाही गेलो कारण मला कॉलेजला जायचं होतं. रस्त्यांनी भटकत असताना महाराष्ट्र दिनाला आम्ही सकाळी सकाळी बसने यायचो, एकटेच यायचो आणि रिझल्ट घ्यायचो आणि पास आहोत हे बघून वडापाव खायला जायचो स्तंभावरती. नंतर येता येता पंचवटीच्या महानगरपालिकेला तिथं पण सेलिब्रेशन चालू होतं 1 मेचं. नंतर गंगेच्या पुलावरून मी आमच्या कॉलेजकडे निघालो. सुंदर असं पहाट म्हणजे सकाळ झालेली होती. सुंदर सुंदर खूप सुंदर दिसत होतं. आणि मी नंतर माय ड्रीम जॉबला बघितलं आणि आमच्या कॉलेजच्याकडे प्रस्थापित झालो. नंतर आमच्या कॉलेजच्या वाटेला आलो. ही आहे आमच्या कॉलेजची बिल्डिंग. आणि जेव्हा मी कॉलेजच्या गेटमधून घुसलो तेव्हा मला लिटरली समजलं की मीच एकटा विद्यार्थी आलेलो आहे आमच्या कॉलेजमध्ये. मला माहीत नव्हतं की कोणी येत नाही, पण मी म्हटलं माझा फर्स्ट टाईम महाराष्ट्र दिन या कॉलेजमध्ये, तर म्हटलं जाऊ. आणि त्यानिमित्ताने मी आलो आणि म्हटलं ठीक आहे, एकटा तर एकटा काय असलं तरी नाही, जे असेल ते असलं. जय हिंद जय महाराष्ट्र बोलायचं. आणि महाराष्ट्र दिन एकटा साजरा करणार अख्ख्या कॉलेजमधून एकटा विद्यार्थी तिथं उभा राहणार होता. कारण की आपण कोणाला घाबरत नाही, महाराष्ट्राची लेकरं आहे आपण. मग मी घुसलो ना डायरेक्ट तिथं स्टाफच्या बाजूला, म्हणजे स्टाफच्याच रांगेत उभा राहिलो. स्टाफ समजून की कारण विद्यार्थ्यांची रांग तर नव्हतीच, तर मी स्टाफच्याच रांगेत राहिलो. मस्त प्रोग्राम वगैरे चालू झाले. महाराष्ट्र गीत गायलं चिमुकल्यांनी. नंतर आमच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी सुद्धा सुंदर असं अभियांत्रिकी गीत गायलं. नंतर एक आमच्याच कॉलेजची विद्यार्थिनी होती, ती काय म्हणतात ते धाडसी खेळ करून दाखवत होती, ते काठी फिरवून. मुलींचा धाडसीपणा आणि महाराष्ट्रातल्या मुली या नेहमीच त्या कधी कोणाला घाबरतात, वाघीण असतात, वाघीण. आणि आमचे सर. कार्यक्रम संपला आणि मी घराकडे निघालो. हनुमानाचं मंदिर लागलं, मस्तपैकी दर्शन घेतलं आणि इथून निघालो. मित्रांनो, हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका. रोज नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येईल. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.